हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात छान पूजेपासून आज व्लॉग स्टार्ट होते किंवा व्हिडिओ स्टार्ट होते. छान अशी देवपूजा. मला आज गणपतीला अभिषेक घालायचा होता, त्यामुळे गणपतीला अभिषेक पहिल्यांदा घालून घेतला आणि मग बाकीचे सगळे देव घासून मला पूजा करायची होती. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा मी घासून अशी देवपूजा करते. रेग्युलर तर पाण्यातनंच देव काढले, जसं काय नाही, मीच असं करते पूजा. कधी कधी मुलं दोन्ही करतात नंबर लावून, किंवा मिस्टर करतात आणि कधी मी करते, असं असतं. पूजा नेहमीच मी काय करत नाही आहे, त्यामुळे मग मी जेव्हा करते तेव्हा मी घासूनच करते पूजा. जेव्हा घासते तेव्हा मी दाखवतेच. आता ही छान सोनचाफ्याची फुलं आमच्या झाडाचीच आहेत. सर्व फुलं ही झाडाचीच आहेत, आमच्याच घरच्या झाडांचीच. आणि ठेवताना वास पण भरपूर येत होता. आणि गणपतीला अभिषेक का घातला, तर आज संकष्टी आहे म्हणून संकष्टीचा हा व्लॉग आहे, तो तुम्हाला आज बघायला मिळतोय. तर इकडे मला सगळे देव हे पूजायचे होते. छान अशी पूजा केल्यानंतर एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी घरात वाटते मला तरी. मी जेव्हा करते तेव्हा मला वाटते मी असं काहीतरी वेगळं घरात केले, किंवा एक वेगळ्या वाईब्स आल्यासारख्या होतात. छान पूजा केल्यानंतर प्रसन्न वाटतं घर. आणि इकडे मला गणपतीची आत्ताच पूजा करून घ्यायची होती, कारण संध्याकाळ झाले की आता कसं मिस्टर करत होते नेहमीच, आणि त्यांना असं ॲक्सिडेंट झाला आहे तसं माझ्याकडे द्यायला लागल्यात गणपतीचं पूजन करायला. तर मला जेवढं जमतं आहे, जसं मला वाटतंय तशा त्या पद्धतीने मी गणपतीची पूजा केलेली आहे. तसे तर अजून एकदा होईलच, म्हणजे हराळी वगैरे घालायची आहे, वस्त्र पावतं ते संध्याकाळी आरतीच्या अगोदर घालून घेईन आणि मग आरती करून घेईन. तशी नंतर पूजा छान अशी अजून गणपतीचे करण्यात येईलच. आणि चंद्राची बाहेरची तर मिस्टर करतील, बाकीची मी अशी छान आज केलेली आहे. खूप छान वाटत होतं, मन एकदम नितळ झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर इकडे मुलगा माझ्या मागे काय ज्यूस बनवत होता, काय हे लस्सी बनवत होता. माझी कामं चालू होती तेव्हा त्याला तो छंद लागलेला आहे. इकडे मिस्टरांनी कोथिंबीर आणली होती छान अशी, मला ती निवडून ठेवायची होती आणि लगेचच मी निवडून सुद्धा घेतली ती. आणि इकडे दूधसुद्धा तापवून घेतलेलं आहे. काय नियम नाही, उन्हाळ्याच कधी फाटेल ते म्हटलं. आणि इकडे बाहेर असा कावळा आला होता. तसं तर रोज जेवणातील जेवढे पदार्थ होतील तेवढे बाहेर आम्ही ठेवतो कावळ्याला. आता इथं येऊन ओरडायला लागलाय, म्हणजे त्याला भूक लागली असावी. एवढं जोरात तो इथं येऊन हाक मारल्यासारखं वाटतं. तर मला आणि मोठ्या मुलग्याला जायचं होतं बाहेर, म्हणून मी हा ड्रेस इस्त्री मारायला घेतला होता. इकडे मुलगा पण झोपलाय कडेला, आणि इकडे माझी इस्त्री पण मारून झालेली आहे. आणि इकडे इस्त्री खालीशी ठेवल्या जेणेकरून त्याचा हात वगैरे लागू नये म्हणून. इकडे असं मी घातलेला आहे ड्रेस. आणि इकडे कपडे सुद्धा वरून आणली होती, तशीच पडल्यात. आता बाहेरून जाऊन आल्यानंतर घालून आता वेळ नाही आहे तेवढं, कारण ज्या कामासाठी महत्त्वाच्या जायचं आहे तिथनं ती माणसं जाऊन हाफ डे आहे त्यांचा, म्हणून ज्या कामासाठी आले होते तिथेच मी आले होते. आणि तर झाडावरती सुतार पक्षी बसलाय. बरोबर माझं लक्ष गेलं होतं 11 वाजता, तर यात दिसेना झाले. तर 11 वाजल्यापासून ते पक्षी ह्या झाडावर आहे, अजिबात दुसरीकडे कुठे गेला नाही. अजून एक होता, 2 होते तसलं, ते खाली होता आणि एक वर होता. तो उडतोय का काय की कुठं गेला दुसरा कोणास ठाऊक, वरती चाललाय. सुतार पक्षी म्हणतात त्याचं दर्शन व्हावं असं खरोखर आहे. किती छान वाटतं. दुपारचं छान असं जेवण तयार झालेलं आहे. लस्सी छोट्या मुलाने बनवलेली आहे, घरच्याच दह्याची. छान असं तो बनवतो, त्याचीच लुडबुड माझ्या मागं चालू होती. अगं मी लस्सी बनवतो, त्यानं घट्ट झालेले आहे, घरच्या दह्याची केलाय त्यानं आपल्या मनानं. आणि इकडे मला संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती.
मी वाटाणे आणि कोबीज असा छान कोबीज बारीक चिरून घेतला होता मागच्या काही व्हिडिओमध्ये तोच, आणि छान पाण्यामध्ये त्याला गरम म्हणजे उकडूनच घेणार. आणि इकडे भात चपाती पण झाल्या. कोथिंबीर निवडली होती मग अशी दाखवली ती कंटेनरमध्ये घालून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून मला ऐन वेळेला उपयोगाला येईल. आणि दहीसुद्धा मला लावायचं होतं, ते सुद्धा लगेच लावून घेतलं मी. नाही लवकर दही लावलं तर विसरून जाणार म्हटलं. आणि छान असं पातेल्याला जे काही विरजण लागलं होतं तेच लावून घेतलं आणि त्यात कोमट दूध घालून ते सुद्धा ठेवलं. आणि जो काय वाटाणा आणि कोबीज मी छान असा उकडून घेतला. पाण्यामध्ये मीठ आणि जरा उगाच साखर टाकली होती. आणि इकडे तेलावरती कांदा छान परतल्यानंतर कोबीज वाटाणा सुद्धा परतून घेतला. आणि जे काय मी माझं ओलं वाटण असतं ते तिखट मीठ हिंग गरम मसाला इतकं घालून छान अशी भाजी करायला घातलेली आहे. जे काय ताक होतं त्या ताकामध्ये मी कोथिंबीर घालून घेतल्या. तर वेगळ्या पद्धतीने कढी आज बनवणार आहे, त्यासाठी अशी थोडीशी तयारी करून घेतली होती. आणि छोट्या पातेल्यामध्येच आता तडका दिलाय मी. जिरं मोहरी लसूण मिरची ठेचून घातल्या, त्यामध्ये हिंग हळद घातले आणि मीठ आणि साखर अशी न पीठ लावता कढी बनवलेली आहे. छान होते अशा पद्धतीने, टेस्ट तर एकच नंबर आली होती. न पीठ लावता एकदा करायला काय हरकत नाही, छानच होते. आणि सर्वांना फार आवडली, मागून घेत होते. छान चव आल्या म्हणायला लागली जेवणाला त्या कढीमुळे. फार दिवसानंतरच आज पण कढी बनवली होती. आज पण मम्मीची आठवण झाली. जेव्हा कढी बनवते तेव्हा तिचीच आठवण यायला लागले, काय समजत नाही. तर बघा छान असं माझं वाटाणा आणि कोबीजची भाजी वासानं मिस्टर उठून जेवायलाच बसले. त्यांनी जेवायला बाहेर जाणार होते, म्हणजे गेलेच होते, पण वासे आलेले बघून स्वतः स्टार्ट करून घेतले आणि खाल्ले. आणि मग परत जेवायला गेले. मित्रांचं त्यांचं जेवण होतं तिकडे. तर वास त्यांना म्हणजे इतकं आवडले, एवढी छान भाजी झाली होती. आणि कढी पण त्यांनी मागून घेतली, म्हणजे छानच झालं होतं म्हटलं. आणि त्यानंतर इकडे मला थोडेसे काय करायचे होते, मोदकसुद्धा करायचे होते. हे असल्यामुळे संकष्टी असल्यामुळे त्याचंसुद्धा छान असं मोदक करून घेतलेले आहेत. आणि मिस्टर मुलं वगैरे गेलेले आहेत देवाला. कारण संध्याकाळचं जातात देवाला. म्हणजे आमच्या इथं मंदिर आहे गणपतीचं, तिथे एका व्हिडिओमध्ये बहुतेक दाखवलेलं आहे मी ते मंदिर. तिथे गेलेले आहेत आणि तिकडून जाऊन आल्यानंतर मग आरती करणार. मग घाई गडबड होते सगळी जेवायची, म्हणून म्हटली थोडीफार तयारी करून ठेवूया. तसं अजून आरतीचं ताट पण मला करून ठेवायचं आहे. म्हटलं जेवणाचं पहिल्यांदा करून घेऊया ताट, म्हणजे नैवेद्याचं, आणि मग घेऊया. असं छान असं चपातीवर तूप साखर दहीभात आमटी आणि ह्याचे संकष्टीसाठी मी वांग्याची भाजी वगैरे असं छान जेवणाचं ताट बनवलं होतं देवासाठी. तर नैवेद्याचं ताट माझं रेडी आहे. सोबतच मी ह्याचं करून घेणार आहे आरतीचं ताट. त्याला वाती वगैरे अजून करायच्या होत्या. म्हणायला गे थोडीफार तयारी करून ठेव. इतक्यात 2 पेट्या देवगड हापूसच्या आलेल्या आहेत. आज पहिला आंबा घरी आलेला आहे. ह्या वर्षीचा सुगीचा पहिला आंबा म्हणू शकते. आज आमच्यात आणलाय संकष्टी दिवशी. तर संकष्टी ह्याच्यावर सोडण्यात येईल. आता पुजून घेते पहिल्यांदा पेटी, जी काय पहिली पेटी येते ती नेहमीच आम्ही पुजून घेतो आणि त्यातील एक आंबा काढतो आणि देवासमोर असा सोलून ठेवतो आणि मग त्याची सुद्धा पूजन करून घेतो. इकडे येतील आणि आल्यानंतर गडबड होईल आणि जेवायला फार वेळ होईल, म्हणून तितक्यात अजून यायचे आहेत. म्हणून म्हटलं तर कट्टा पण लगेचच पुसून घासून घेऊया, जेणेकरून जेवलं की झोपायचं थोडा वेळ बसून, किंवा रेस्ट करायची, किंवा पिक्चर बघतो आणि मग झोपतो. असं लगेच जेवल्या काही झोपत नाही. थोडंफार इकडे तिकडे करतो. आणि आपलं जे काही सिरियल वगैरे बघायची काही सवय कुणालाच नाही. आमच्या घरी कोणच सिरियल बघत नाही पहिल्याचपासून. एखादा पिक्चर बघतो, सगळेजण मिळून छान एन्जॉय करतो आणि मग झोपतो. त्याच्यासाठी क्लिनिंग पहिल्यांदा करून घेते आणि मग जेवणार. आणि जी काय भांडी राहतील ती का आत्ता तरी काय मी घासणार नाही, उद्या सकाळीच उठल्या घासून घेईन. तर इकडे माझा सगळा छान कट्टा घासून पुसून झालेला आहे. तर येतीलच इतक्यात 2 मिनिटात, म्हणून म्हटलं घाई गडबडीनं ताट केलं. पूजा छान अशी झालेली आहे, आरती वगैरे झालेली आहे, गणपतीचं पूजन झाले. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.